राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर आमदार रोहित पवार यांनी एक भावनिक पोस्ट लिहून श्रद्धांजली वाहिली आहे। महाराष्ट्रावर विकासाचा प्रकाश पाडण्याच्या ध्यासानं रोज सूर्योदयापूर्वीच उगवणारा आमचा तेजस्वी सूर्य अस्ताला गेला, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात। अजित पवारांचे महाराष्ट्रासाठीचे कार्य आणि योगदान या ट्विटमधून अधोरेखित होत आहे। माननीय अजितदादांनी जिथं विकासरूपी फुलांची बाग फुलवली, तिथंच त्यांची राख सावडण्याची वेळ येईल असं कधी स्वप्नातही आलं नाही। पण नियतीच्या क्रूर खेळापुढे कुणाचं काही चालत नाही। अजितदादांची ती दुर्दैवी बातमी आल्यापासून अद्यापपर्यंत डोकं सुन्न आहे। मन बर्फाप्रमाणे थिजलंय। काय झालं, कसं झालं आणि का झालं या विचाराचं मनातलं काहूर थांबत नाहीये। आपल्यात आत्तापर्यंत जे जे काही संभाषण झालं, चर्चा झाल्या, विशेषतः शेवटच्या काही दिवसांमध्ये झालेल्या भावनिक चर्चा, हे सगळं काही एखाद्या टेप रेकॉर्डरप्रमाणे सारखं कानात घुमतंय। जणू काही तुम्हीच अदृश्य स्वरूपात बोलत आहात असा भास होतोय। तुमची ती काम करण्याची शैली, प्रशासनावर पक्की कमांड, राजकारणावर मजबूत कमांड, परखड स्वभाव, होला हो आणि नाहीला नाही न करता जे असेल ते स्पष्टपणे सांगून समोरच्या व्यक्तीसोबत राजकारण न खेळण्याची पद्धत, कामाचा झपाटा, वेळेचे काटेकोर नियोजन, या सगळ्याच आम्हाला अक्षरशः कौतुक आणि आश्चर्य वाटायचं। सत्ता असो किंवा नसो, कायम तुमचा दरारा वाटायचा। आदरयुक्त भीती असायची। तुमचा सार्वजनिक वावर बघून तुम्हाला न भेटलेल्या अनेकांना तुम्ही फणसाप्रमाणे कठोर वाटायचात, पण तीच व्यक्ती जेव्हा तुमच्या संपर्कात यायची तेव्हा फणसातील रसाळ आणि मधुर गाऱ्याप्रमाणे तुमचा स्वभाव पाहून ती तुमच्या प्रेमात पडायची, याचे आम्ही साक्षीदार आहोत। पण अचानक असं काय झालं? 2 दिवसापूर्वी महाराष्ट्राचा गाडा हाकणारा, दररोज भेटणाऱ्या शेकडो माणसांना मदत करणारा, त्यांची कामं करणारा, पहाटेपासून रात्रीपर्यंत महाराष्ट्राच्या विकासाचाच ध्यास घेणारा, सामान्य माणसांसाठी वाऱ्याच्या वेगाने ऊर फाटेस्तोवर धावणारा पहाडासारखा माणूस असा एका क्षणात कसा निघून जाऊ शकतो, या प्रश्नाने डोक्याचा भुगा झालाय। पण काही प्रश्नांची उत्तर मिळत नसतात असं म्हणतात। पण माननीय अजितदादांच्या विकासाचा वेग कदाचित नियतीला आवडला असावा आणि म्हणूनच अजितदादा लोकांसाठी धावत असतानाच त्याच वेगाने नियतीने त्यांच्यावर झडप घातली असावी। या नियतीबाबत माझी तक्रार आहे। ती कुठं करायची हे कळत नाही, पण माझा त्या नियतीला प्रश्न आहे। आमच्यासारखे लाख गेले असते तरी चाललं असतं, पण आमच्या लाखांचा पोशिंदा तू का असा चोरून नेलास? एका क्षणात तू लाखो जणांच्या लाखो स्वप्नांची राख का केलीस? दे ना उत्तर। अजितदादा, तुमच्याविषयी देखील माझी तक्रार आहे। 2 दिवसांपासून महाराष्ट्र अक्षरशः स्तब्ध आहे। प्रत्येकाच्या डोळ्यातला अश्रूंचा पूर कमी होत नाहीये। हुंदके आणि आक्रोश ऐकून काळजात चर्र होतंय। आपल्या जाण्याने पाठीमागे दुःखाचे असे पाठ वाहतील याची चिंता दादा तुम्ही का केली नाही? एरवी कुणी थोडं जरी चुकलं तर त्याला 4 चौकात झापणारे तुम्ही त्या नियतीलाही त्याच जरबेच्या आवाजात का नाही खडसावलं? महाराष्ट्राची अजून कित्येक कामं बाकी असताना वेळ न घेता तू अशी आलीच कशी? दादा, तुमचा आवाज ऐकूनच ती नक्की घाबरली असती, पण तुम्ही तिलाही नाराज केलं नाही। मोकळ्या हाताने तिलाही माघारी पाठवलं नाही। आलेल्या प्रत्येकाचं काम करायचं, हेच तर तुमचं वैशिष्ट्य होतं। पण 2 दिवसांपासून दुःखाच्या पुरात अकंठ बुडालेला महाराष्ट्र पाहून आता त्या नियतीलाही नक्कीच पश्चाताप होत असेल। दादा, काय बोलू? आज तुमची राख जमा करत असताना वाटत होतं की फिनिक्स पक्षाप्रमाणे तुम्ही या राखेतूनही अचानक त्याच रुबाबात उभं राहाल आणि नेहमीच्या खर्जातल्या आवाजात आम्हाला म्हणाल, अरे वेड्यांनो, का अश्रू ढालताय? मी तुमची गंमत करत होतो। एखाद्या संकटाला सामोरं जाण्याची तुमची किती तयारी आहे हे मॉक ड्रिल प्रमाणे चेक करत होतो। आता उठा, कामाला लागा। महाराष्ट्रासाठी, इथल्या सामान्य माणसासाठी आपल्याला खूप काम करायचं। चला, उशीर नका करू। दादा, कुठं हरवलात तुम्ही? तुम्हाला घट्ट मिठी मारायची आहे। लव यू दादा।